सेल्समॅन वेळेवर येत नाही तर काढून का नाही टाकत? सकाळी 9:30ची वेळ देतात कशा? आम्हाला काही ते उद्योग नाही. मी काय म्हणतो, तक्रार करायला हवी. मला जरा आत तुम्ही मी सेल्समन आहे इकडचा, मला आत तरी जाऊ द्या. ते बाजूला कमाल आहे. त्या बायका म्हणजे खरोखर काय 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 तुम्हाला वेळेवर येता येत नाही. नाही त्याचं काय वहिनी साहेब, समजा स्वयंपाक करताना अचानक गॅस संपला, काय झालं? संपला तर स्वयंपाकाला उशीर होतो की नाही? त्याचा इथे काय संबंध आहे? आमचंही तसंच आहे. समजा सायकल अचानक पंक्चर झाली, काय झाली? पंक्चर झाली तर उशीर होतोच की नाही? जाऊ द्या, काय पाहिजे तुम्हाला बोला. चांगला सेंट दाखवा. वाईट वस्तू आम्ही ठेवतच नाहीये. आय लव्ह यू. व्हॉट नॉनसेन्स. सेंटचं नाव आहे, सेंटचं नाव आहे. मस्त सेंट आहे बघा. नाक झाकून डोळे झाकून घेऊन टाका. अंगाचं साबण द्या. कुठल्या नटीचा पाहिजे? नटीचा नको, चांगला द्या. काय काय रे? हे बघ मला इथे कामाची धांदल आहे, उगाच माझ्या मागे तुझी कटकट नको, समजला? तुम्हाला मॅडमचा संदेश आहे. अरे मॅडमचा काय देते संदेश? मॅडम काय संदेश आहे? तुम्हाला ताबडतोब भेटायला बोलवलाय. हा संदेश आहे? हा. उलट सरळ दम दिला म्हणून सांग की. हे बघ त्याने जाऊन सांग मी तर बायकांच्या वेड्यात अडकलोय, आता मला वेळ नाही, मी नंतर येऊन भेटतो. आत्तातला काम टाकून बोलायलाय, चला लवकर. काय झोतोय तू आमची? हे इंगळ्या इकडे काय रे? यानं जरा सनलाईट सनलाईट जाऊ दे. मॅडम तुम्ही मला बोलवलं? बायकांचा वेढा उठला, सरळ बोलता येत नाही. कोणाला? हा मला येतं ना. काय ते सहज गमतीनं. आज पुन्हा तुम्ही लेट आलात. आजची ही तुमची 6वी खेप. सातवी खेप. वर तोंड करून बोलता आणखी? नाही खरं ते बोललो ना मी. काय आज मी वेळेवर नाही होतो वेळेवर येणारच होतो, पण त्याची काय गंमत झाली. घरातून वेळेवरच निघालो, पण वाटेत सायकलच पंक्चर झाली. हो गेल्याच महिन्यात नवीन ट्यूब टाकून घेतली होती, पण हल्लीच्या ट्यूबचं काय खरं नाही. हो तुम्हाला सांगतो, इंग्रजांच्या काळात ज्या ट्यूब्स मिळायच्या ना त्या कात्रीने कापल्या तरी. माने तुमचं सायकल पुराण बंद करा. करतो. तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही. गिऱ्हाईकांना वाट बघायला लावणं गैर आहे. नाही हे पहा, तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बसनी येत जा. पण बस सुद्धा पंक्चर होते, कधी कधी होते ना पंक्चर. मिस्टर माने तुम्ही तुमच्या कामाला जा. यापेक्षा अधिक मी काही एक बोलू शकत नाही. हे बघा मला बेशिस्तपणा अजिबात आवडत नाही. गिऱ्हाईकांना धक्का देणं गैर आहे. मिस्टर पांडू तुम्ही कामाला जा, मी अधिक काही बोलू शकत नाही. अरे ए भेंड्या इकडे. अरे हा, अरे तू तर रजेवर आहेस ना? नाही रे, मी या इंग्लंडला भेटायला आलो होतो, पण जागेवर दिसत नाही कुठे तो. अरे तो आत्ताच बाहेर गेलाय, येईल 10-15 मिनिटं. मी 10-15 मिनिटं थांबावं लागणार आता. ते तर थांबावच लागणार. माझ्या गैरेजीत काय घोटाळा करून ठेवला नाहीत ना? नाही. तर माझी गोची कराल. नाही रे. हा मॅडमची तब्येत ठीक आहे ना? हा? नाही म्हणजे सर्दी पडसं खोकलावर काय झालेलं नाही ना? नाही. हा नाही तर म्हणे तुम्हाला मॅडमने बोलवलाय. मला हो. याला असेल, कारण सध्या तो जात्यात आणि मी सुपात आहे. नाही तुम्हालाच बोलवलाय. मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत. बघतोच काय, चल पुढे, मी आलो. काय करून बघतो वरती. माने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही? काम करता का गप्पा मारता? तुम्हाला किती वेळा सांगितलंय, हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही. अहो मॅडम, तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का? अहो मी रजेवर आहे. हो मी तुम्हाला वीकली रिपोर्ट कसा काय देणार? मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? कधी सांगणार? तुम्ही मशीन गन सारखा धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात. मला तोंड उडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही? तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी. सॉरी. इट्स ऑल राईट. म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का? अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला. प्रेमानं म्हणजे? मी प्रेमा न म्हणालो, प्रेमाचं नाही म्हणालो. सॉरी म्हटलं ना. चुकीच्या प्रायश्चित्ताबद्दल चहा देते. चहा कशाला उगाच? बसा. नाही बसतो. तुम्ही मला बसायला सांगताय? हो. तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय? हो का? थांबा जर जाऊन येतो. कुठे निघालात? जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो. म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता, आज पश्चिमेला उगवला का काय सांगता येत नाही, म्हणून जरा चहा घ्या. रजा सहज घेतली होती की विशेष काही कारण? विशेष म्हणजे? म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे? तसं काय नाही. म्हणजे आम्ही खूप बघायला तयार आहे, पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना. कशी मुलगी हवी तुम्हाला? कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी, म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल, पण तुमच्यासारखी असली तरी काय हरकत नाही. माझ्यासारखी? व्हॉट डू यू मीन? म्हणजे मिळवणारी, स्वतःचं घर चालवणारी. जाऊ द्या, तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकीने बोललात त्याबद्दल
थँक्यू. निघतो मी. चहाचा कप राहिला. अरे इंगळ्या, कुठेस तू? अरे तू मला शोधतोयस? नाही रे, अजून मी जागेच्या अडचणीत हा? आहे. मागं तुम्हाला ती जागा सांगितली ती गेली काय? नाही 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 मग? त्यांना अजून पाहिजे तसा भाडे करून मिळाला नाहीये. हा. तू जाऊन विचार. कोणाचा बंगला आहे? पाषाण रोडवर आहे, लीलाबाई काळभोर. लीलाबाई काळभोर. या 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 अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. काय इकडे कुठे काय मोर्चा? शॉपिंग. शॉपिंग. नुसतं नाव घे. नाव घ्यायला सांगताय तिला? नाव घे म्हणजे तिकडचं नाव नाही घे, वस्तूचं नाव घे म्हणजे लगेच हजर करतो. नेल पॉलिशचे 2-3 शेड्स दाखवा ना. नेल पॉलिश. तुला गंगावन पाहिजे असेल बहुतेक. शी, गंगावन. ही! तुम्ही आजकालच्या मुली बॉबकट आणि बॉयकट करायला लागल्यापासून गंगावनाला बापच आईच राहिलेली नाही. नेल पॉलिश पाहिजे ना. प्लीज. तुझी नका बघू. अरे हे काय, हे काय पद्धत तरी काय नका दाखवणे. मांजरी तरी काय नका दाखवते. हे काय हे बघ. चांगलेच खातेच वाटतं. तू तू ही शेड लाव, चांगली दिसेल. नख एकदम नखरेल दिसतील. बघ नका खरी आहेत ना. म्हणजे काय? म्हणजे काय भंकच केली मी, काय कळत नाही एवढं. हे पहा, तुम्हाला काही घ्यायचं असेल ते चटकन घ्या आणि निघा. ही गप्पा मारण्याची जागा नाही. या आमच्या मालकीने बाई, यांची शिस्त म्हणजे एकदम कडक. तुम्ही गप्पा बसा. बसतो ना गप्प. लिपस्टिक देऊ ना. द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या. केबिन. मामला कठीण आहे. आम्ही जातो आता. तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल. बाय. येस मॅडम. मिस्टर माने, हा? खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता. हा काय, त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावं लागतं ना. हे पहा, त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही. सेल्समनना विक्री करावी. तेच 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 करतो ना मी. म्हणजे काय होतं, मी एक शब्द बोलला ना की बायका 4 शब्द जास्ती बोलतात. आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती मगाशी त्या 2 मुली आल्या होत्या त्यांच्याशी तुम्ही. हा त्या मुली होय. त्या मुली मला एकदम जवळच्या आहेत. जवळच्या म्हणजे? जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातल्याच आहेत. तुमचं बोलणंच काही मला कळत नाही. काय, मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीण बाईच्या त्या भाच्या आहेत. ते ठीक आहे हो, पण हातात हात घेऊन नखा पाण्याची काय गरज होती? उद्या कोणी लिपस्टिक मागितली तर तुम्ही? ओठ मुळीच हातात घेणार नाही, कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळतं. आता तुम्ही लावलेली ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं. मॅडम तुम्ही फार सुंदर दिसता. मला आधी सांगा, त्या मुली खरोखरच मालकिणीच्या भाच्या होत्या? हो ना, एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा. आणि मालकीण बाई आहेत ना, त्यांचं नाव लीलाबाई काळभोर. पाषाण रोडला त्यांचा मोठा बंगला आहे. जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता ना. ऑल राईट, तुम्ही जाऊ शकता. पण लक्षात ठेवा, बायकांची रस सांभाळून बघा. त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही, आणि मलाही ते आवडत नाही. हो, जातो ना मी, जातो.